एक आहे खरं तर काल रॉयल विजय मिळवला होता विराटच्या संघाने, रॉयल चॅलेंजने, आणि आज दुसऱ्या दिवशी विजय मिरवणूक होती. पण ह्या विजय मिरवणूक चालू असतानाच अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यामुळे जी चिंगराचिंगरी झाली, त्यामुळे ती मिरवणूक अर्धवट सोडण्यात आली आणि मिरवणूक अर्धवट सोडल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम सुरू आहे. खरं तर एकीकडे जवळजवळ 10 पेक्षा अधिक बळी गेलेले आहेत, जवळजवळ 100 पेक्षा अधिक जखमी आहेत. हा मृतांचा आकडा निश्चितच पुढच्या काही तासात वाढलेला दिसेल. असं असताना एका प्रकारे आतमध्ये स्टेडियमच्या आतमध्ये चिन्नस्वामी स्टेडियमच्या आतमध्ये 50,000 पेक्षा जास्त लोक आहेत आणि संघाचा सोहळा सुरू आहे. खरं तर एक विदारक असं चित्र आहे. खरं तर असं घडायला नको होतं. एक मोठा विजय विराटने मिळवला होता, त्यानंतर ही घटना घडली. पण या घटना घडल्यानंतर जो समारंभ, जसं व्हिक्टरी परेडची जी विजय मिरवणूक होती ती थांबवण्यात आली, तसाच हा खरं तर एक प्रकारे सोहळा थांबवायला हवा होता जो आता चालू आहे. पण निश्चितच क्रिकेटच्या इतिहासासाठी निश्चितच असं काळं पान म्हणावं लागेल, कारण की जो ऐतिहासिक असा विजय मिळवला विराटच्या संघाने, अपेक्षित होतं एवढ्याच मोठ्याने संख्येने. मला आठवतंय की मुंबईत मी जेव्हा T20चा वर्ल्ड कप जिंकला होता, अशीच मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर अशीच लाखोंची गर्दी जमली होती आणि तेव्हाही असं एक हृदयात असं माझ्या मनात थोडंसं वाटलं की अरे काहीतरी घडू शकेल. पण देवाच्या कृपेने महाराष्ट्रात असं काही घडलं नाही त्यावेळेला, कारण की तेव्हाही महाराष्ट्रात अशी स्थिती होती. मलाही आठवते की कुठल्याही क्षणी काही घडू शकतं, की इतकी माणसं मरीन ड्राईव्हला होती. तोच प्रसंग आला. पण आज खरं तर मुंबई पोलिसांचं कौतुक करावं लागेल, तेव्हा काही घडलं नाही. पण आज बेंगलोर पोलिसांना सपशेल अपयश झालं. पण ज्या रीतीने क्रेझी क्रिकेट फॅन होते, जे क्रेझी क्रिकेट फॅनमुळे खरं ती घटना घडली, त्यांना प्रत्येकाला ती मिरवणुकीची गाडी बघायची होती, विराट बघायचा होता, विजय संघ बघायचा होता. ह्या क्रिकेटच्या वेडापणामुळे हा एक मोठा अपघात क्रिकेटच्या इतिहासात घडलाय. एक कालचा इतिहास म्हणजे एक नवीन अध्याय होता, आनंदी अध्याय होता. पण त्याला लागूनच हा जो दुःखद अध्याय क्रिकेटच्या इतिहासातील तो आपण कधी विसरणार नाही. अगदी तुम्ही सांगताय, तुम्ही जी भीती व्यक्त केली आहे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तसंच घडलेलं आहे. आणखीन एका क्रिकेट चाहत्याचा मृत्यू झालाय, मृतांची संख्या 11 वरती पोहोचली आहे. आणि संजय, तुम्ही म्हणाला 100 पेक्षा जास्त जखमी आहेत. काही अधिकृत आकडा कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं समोर आलेला आहे? 100 पेक्षा नाही, जखमींचा आकडा खरं तर मोठा आहे, कारण की ज्या रीतीने क्रिकेट रसिकांवर पोलिसांना नियंत्रण करता नाही आलं, त्यामुळे कदाचित 1000 पेक्षा जास्त लोकांना खरं तर जखमी झालेले आहेत. परंतु जो आता सरकारी आकडा आहे तो नाही, म्हणजे 100च्या आसपास आहे. आणि मृतांचा आकडा निश्चितच ज्या रीतीने क्रिकेट शौकीनांचा मृत्यू आहे तो आकडा पण सरकारी आकडा आहे, त्यामुळे तोही मोठा आकडा आहे. जसा काल 10 वाढला तसा आज खरं दुःखाने सांगावं लागतं, आज मृतांचा आकडा पण त्याच पटीने वाढू शकतो, मोठ्या पटीने वाढू शकतो. एक मोठी घटना आहे. जसा साऊथ मध्ये पुष्पा पिक्चर आला होता, पुष्पा चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेला पण असंच घडलं होतं. एका महिलेचा मृत्यू झाला होता, पण त्याची जबाबदारी सिने अभिनेता अलूनी घेतली होती. पण ह्या वेळेला आता मुख्य म्हणजे ही जी घटना घडली त्याची जबाबदारी घेणार कोण? रॉयल चॅलेंजचं संचालन मंडळ घेणार का पोलीस यंत्रणा घेणार? पण जी घटना घडली आहे त्याच्यावर नियंत्रण नाही झालं, त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासातील एक काळं पान लिहिलं गेलेलं आहे. आणि त्याला सगळ्यात जबाबदार म्हणजे हा आपला सगळा संजय जी, तुम्हाला थोडंसं थांबवते, विराट बोलतोय.